नमस्कार प्रेक्षक हो. तर आपण बघतोय प्रेमाची गोष्ट असा आजचा एपिसोड. तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सईला मुक्ता सूचना देत असते की शाळेमध्येच टीचरचं ऐकायचं, होमवर्क करायचा, डबा म्हणजे टिफिन पूर्णपणे खायचा, अशा सगळ्या सूचना तिथे देत असते. आणि सई ऐकून घेत असते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आज तिने आदित्यसाठी सुद्धा टिफिन केला आणि तो ती सागरला सांगत असते की तुम्ही तो टिफिन आता द्या. तर सागर इथे आदित्यला हाक मारतो. तर आदित्य बघतो आणि म्हणतो काय. तर सागर म्हणतो की हा टिफिन घे, मी केला आहे तुझ्यासाठी वगैरे, हा टिफिन घे आणि तू खा. तर आदित्य म्हणतो की मी नाही खात टिफिन कधी शाळेमध्ये, मी कॅन्टीनमधलंच खातो रोज, त्यामुळे मला टिफिन नको. पण इथे सागर म्हणतो की अरे घे, आज मी केला आहे तुझ्यासाठी टिफिन, असं तो इथे म्हणतो. आणि तेवढ्यात सई बघा कशी बघते आपल्या मुक्ताकडे आणि सई मुक्ता म्हणते की चूप, सांगू नको असं वगैरे ती इथे सांगते. तिला मजा दाखवली आहे थोड्या वेळासाठी. आणि सागर सांगतो की बाळा मी तुझ्यासाठी टिफिन केला आहे, तू कॅन्टीनमध्ये खाशील पण तुझ्या पप्पाची आठवण नाही येणार, तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येणार नाही, आणि त्याच्यासाठी मी हा टिफिन केला आणि तू घेऊन जा. तर तो एकदम खुश होतो आदित्य आणि म्हणतो की काय केलं आहे पप्पा तुम्ही टिफिनमध्ये, सांगा ना. तर इकडे मुक्ता लगेच सांगत असते खाणाखुणा करून आलू पराठा असं म्हणून ती सांगत असते. आणि तोपर्यंत डन असं म्हणतं आणि सागर म्हणतो की आलू पराठे केलेत मी आज टिफिनला. तर आदित्य खुश होतो आणि म्हणतो की आलू पराठे केलेत तुम्ही, मला तर खूप आवडतात, पण पप्पा तुम्ही एवढी हार्ड रेसिपी कशी काय केलीत. तर सागर म्हणतो की आपण कोळी आहे, आपण कोळी कशात मागे नाही, कोळी पुरुष कशात मागे नाही असं म्हणतो. आणि त्या दोघांना शाळेत पाठवतो आणि जाता जाता आपल्या मुक्ताला एक फ्लाइंग किससुद्धा देतो बरं का. खूप छान लाजते मुक्ता त्याच्यानंतर, कारण तिकडे कोपऱ्यात ना सासूबाई आहेत ना तिच्या, त्यामुळे तिशी लाजते आणि मजा सुरू आहे. तेवढ्या तिकडे येते सावनी बया, हिचं काय करायचं ना तुम्हीच सांगा आता. ती याच्यावर म्हणते काय चाललं आहे तुझं, माझ्या प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर कशाला करतेस तू, आधी माझ्या मुलीला घेतलंयस ना तुझ्या ताब्यात, आता आदित्य माझ्याजवळ आहे, त्याला काय हवं नको ते मी बघीन, त्याला टिफिन कशाला देते. तर इकडे इंद्रा कोळी म्हणजेच मुक्ताची सासू पण चिडते बरं का तिच्यावर आणि काय लावलंय वगैरे बोलत असते. तर मुक्ता आपण गप्प बसून ऐकते सुरुवातीला, त्यामुळे इंद्रा कोळीला जरा रागच आला आणि ती म्हणते असं का, मी काही मुद्दामून वगैरे केलेलं नाही आहे. तरी ती चिडून म्हणते की हां मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकणार नाही तो, आणि तू माझ्या प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर करायचं नाही, लक्षात ठेवा असं म्हणून बोट वगैरे करते. आणि तिने ते बोट उगाल्यानंतर आता इंद्रा कशी बघते बघा तिच्याकडे की ही नेमकं काय करते ते. तर लगेच मुक्ता म्हणते हात खाली करायचा आणि एक लक्षात ठेव, तू आमच्या घरात राहतेस, मी मुक्ता सागर कोळी आहे आणि तू आमच्या घरात राहतेस आश्रित म्हणून, आणि जोपर्यंत ह्या घराची एक मर्यादा तू ओलांडत नाहीस तोपर्यंत तू इथे राहशील, आणि ज्या दिवशी तू या घरची मर्यादा ओलांडशील त्या दिवशी मी काय करेन सांगणार नाही, शिस्तीत राहायचं असं ती इथे सांगते तिला दाबात. आणि ती गेल्यानंतर आहा ग आत्ता शोभतेस तू माझी सून, इंद्रा कोळीची सून शोभतेस हां असं म्हणून तिथे कौतुक करते. तर इकडे बघा प्रेक्षकांना, तर सावनीच्या डोक्यामध्ये नवीन काहीतरी शिस्त आहे बघा. सावनी इथे बॅगा घेऊन बाहेर पडले, मुक्ताचं तिच्याकडे लक्ष जातं. इकडे ह्या दोघी पण उठून बसतात आणि ती कशी तोऱ्यात येते बघा, आता मला तुम्ही बोलला होतात का सकाळी, आता बघा. तर लगेच इकडे सागर म्हणतो काय चाललंय तुझं. तर म्हणजे सागरची आई पण म्हणते इंद्रा कोळी काय रे हिची रोज नवीन नाटकं चालू आहेत वगैरे असं ती म्हणते. तर लगेच सावनी म्हणते मी शिफ्ट होतीये, मी माझ्यासाठी घर बघितले, मी माझी सोय करू शकते असं वगैरे ती म्हणते. आणि मी चाळीत जाणार आहे राहायला, माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं होतं आणि आम्ही आता चाळीत जायला राहतोय आदित्यला घेऊन. आणि तो एरिया चांगला नसतो त्यामुळे ती मुद्दामून त्या एरियाचं नाव घेते. मैत्रिणीला फोन केला की नाही देव जाणे, पण इथे बघा कसा आदित्यचा वापर करते ती आणि ते सांगते की मी आदित्यला घेऊन जाणार आहे वगैरे राहायला. तर इकडे आदित्य पण येऊन ऐकतोय त्यांचं बोलणं, ह्यांच्या कुणाचं लक्ष नाही आहे पण आदित्य ऐकतोय. सागर चिडतो आणि म्हणतो की तुला जायचं आहे तर तू जा, आदित्य इथेच राहील, आदित्यला घेऊन तू कुठेही जायचं नाही. तर लगेच सावनी म्हणते की आदित्य माझ्याशिवाय राहणार नाही, तर त्यामुळं मला इथंच थांबावं लागेल, नाही तर मी आदित्यला घेऊन जाईल. आणि तेवढ्यात सई सागरला आदित्यला बोलवून घेते आणि आत घेऊन जाते. आणि मुक्ता सागरला इथे म्हणत असते की तू शांत राहा आणि ती काय बोलते ते ऐक. तर इकडे सागर सगळ्यांना चॉक बसतो की आदित्यला घेऊन त्या चाळीत जाणार आहे म्हटल्यावर सगळेच इथे नाही म्हणतात, कारण ती चाळ चांगली नाही प्रत्येकाला माहिती असतं. मुक्ता इथे सागरच्या पाठीमागे उभी आहे आणि नंतर ती पुढे येऊन म्हणते तुला या घरात राहायचं आहे तर तू राहू शकतेस, कारण आदित्यला आम्ही इथनं कुठं पाठवणार नाही आहे. तर लगेच ही म्हणते की माझी अट आहे सावनी, म्हणजे राहायला देतात ते देतात आणि त्याच्या आधीची अट बघा की मुक्ताने माझ्या कुठल्याही गोष्टीत इंटरफेअर करायचं
असं नाही. मग मुक्ता पण म्हणते या घरच्या मर्यादित तू राहशील तोपर्यंत तू गप्प राहशील, आणि मर्यादा क्रॉस केलीस की मग मी कुणाचंही ऐकणार नाही असं ती ते सांगते. आणि आता इकडे सागरने जे काही सांगितलं असतं त्यावर आदित्य खुश होतो, आणि आदित्य सावनीशी बोलत असतो आणि म्हणतो की किती चांगले आहेत ना या घरातले, म्हणजे आपल्याला इथे राहू दिलं, तुला पण राहू दिलं. तर तो खुश आहे बिचारा की ते आपल्याला राहायला मिळते, आपल्या बाबाजवळ राहायला मिळते, डॅडाजवळ खुश आहे. तर लगेच सावनी त्याच्या मनामध्ये विष घालवायचा प्रयत्न करते आणि म्हणते आपल्याला इथे राहू दिलं ते पण गेस्ट म्हणून राहू दिलं आहे, आपल्याला फॅमिली म्हणून त्यांनी राहू दिलेलं नाही आहे. सगळेच लोक चांगले वागतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाकडे काहीतरी म्हणजे चांगल्या हेतूनच बघितलं पाहिजे. ते का चांगले वागतायत हे तू लक्षात घे आणि विचार करून वाग. आपल्याला गेस्ट म्हणून राहू दिलं आहे, फॅमिली म्हणून आपल्याला अजून इन्क्लूड केलेलं नाही आहे. असं ऐकल्यावर बिचारा आदित्य खूप इमोशनल होता आणि म्हणतो मम्मा असं आहे का, मी इथून पुढे नीट विचार करीन आणि वागेन, मी त्रास देणार नाही कुणाला, पण मी असं म्हणजे चांगलं म्हणणार पण नाही लगेच कुणाला असं म्हणतो तो. आणि इकडे बघा प्रेक्षकांना, इकडे ना सागर मुक्ताची चेष्टा करतोय, तुम्ही कशा आहात हो, मी जर तुमच्या जागी असतो म्हणजे माझी एक्स येऊन या घरात राहिली आहे वर आणि तुम्हीच तिला या घरामध्ये घेऊन आलाय आणि तरीसुद्धा तिला ते तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर लगेच मुक्ता पण इथे म्हणते अशा 1 येऊ देत किंवा 10 येऊ देत किंवा 100 येऊ देत, तुमच्या नशिबात कोण आहे मी आणि माझ्या नशिबात कोण आहे तुम्ही आहात. तुम्ही असतात तर तुम्ही दंगामस्ती केला असतात, आरडाओरडा केला असतात, राग तर तुमच्या डोक्यावरच आहे, पण ह्या सगळ्यात तुम्ही चिडत असता तेव्हा तुम्ही आदित्यच्या मनाचा विचार करायला हवा. तुम्ही पटकन बोलून जाता पण त्याला वाईट वाटण्याची शक्यता आहे नाही, त्यासाठी ते समजावते, लेक्चर देत असते. आणि लगेच आपण म्हणतो तुमच्या नशिबात मी आणि माझ्या नशिबात तुम्ही. मुक्ता सई कशी म्हणते आपली फॉरेवर. तर तसंच आपण कायम एकमेकांसाठी इथे बांधलो गेलेलो आहोत. आणि इथे ती समजायचा प्रयत्न करत असते की आपण आदित्यला ते प्रेम देऊया, त्याला फॅमिली म्हणून बघूया. पण तुम्ही जेव्हा बोलत असता, रागात असता, तेव्हा असं काहीतरी बोलून जाता की त्याच्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होईल. आपल्याला त्याला जाणवून द्यायचं आहे की तो सुद्धा या फॅमिलीचा एक घटक आहे, कारण त्याचं घर असं एक कुठलंच नाही आहे. या घरावर सई एवढाच त्याचासुद्धा हक्क आहे हे आपल्याला त्याला जाणवून द्यायचं आहे. कारण तो कधी हर्षवर्धनच्या घरी, कधी हॉस्टेलवर, कधी सावनीकडे असं राहिला आहे, त्यामुळे त्याच्या मनामध्ये भीती आहे आणि आपण त्याला फॅमिलीचं प्रेम देऊया असं तिथे सांगते. आणि इकडे जुईला ही झोपवत असते, छान गोड दाखवली आहे ना जुई पण. आणि इकडे सावनी बघा तिच्या मनामध्ये विष पेरायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते कशी की एकट्या मुलीला सांभाळणं खूप अवघड आहे ना, आणि खूप जड जात असेल ना, कठीण आहे ना लहान बाळाला मोठं करणं. आणि मी तुझी परिस्थिती खूप चांगली समजू शकते ग, मला खूप फील होतंय तुझ्याबद्दल. तर इकडे ही उठते आणि म्हणते काय फील होतंय, मला काही फील होत नाही आहे, मी काही दुःखी वगैरे नाही आहे, मी खुश आहे, कारण माझे दादा वहिनी माझी खूप काळजी घेत आहेत, व्यवस्थित जपतायत मला, आणि मी या घरची मुलगी आहे. तुला वाईट वाटणं साहजिकच आहे, कारण तू कधी मुलाचं केलंच नाहीस. तुला पार्ट्या, ड्रिंक्स, शॉपिंग ह्याच्यामधनं वेळ मिळाला तर तू मुलाकडे लक्ष देशील ना. आणि मी काय सांगते, तू आत्ताच जर त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलंस ना तर तुला हे सगळं करायचे उद्योगच मिळणार नाहीत. आणि काळजी करू नकोस मुक्ता, अगर माझा खूप चांगला सांभाळ करतात, मला खूप चांगलं सांभाळून घेतात, मी नाती जपते, मला माहिती आहे मी नाती कशी जपली पाहिजेत ते, आणि मी या घरची मुलगी आहे, या घरावर माझा हक्क आहे, तसं तुझं नाही आहे असं म्हणून ना ती तिचा इथे पाणउतारा करते. सावनी करायला आलेली असते एक आणि अपमान करून घेते दुसरंच. आणि खूप चांगल्या भाषेत ना ती सांगते की तू इथे असल्यामुळे ना माझ्या जुईला झोप येत नाही आहे, त्यामुळे तू प्लीज. आणि सावनी तोंडात मारल्यासारखी इथे निघून जाते आणि ती जाताना म्हणते मुक्ता 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 मुक्ता, सगळीकडे मुक्ता मुक्ताच चालू आहे, काय जादू केलं या मुक्ताने बघतेच. आणि मी पण सावनी आहे असं म्हणते. आणि बहुतेक नाही आता ह्या सगळ्यांच्यामध्ये ना भांडणं करायला बघते की नाही बघाच, नेमकं काय भांडणं करते बघूया आणि काय होते उद्याच्या भागात ते जाणून घेऊया. पण इथे ना हिने उत्तर दिलं सावनीला, ते मात्र खूप चांगलं केलं. तर इथे उद्याच्या भागामध्ये सगळे जेवतायत आणि इकडे सावनी ना आदित्यला खूप काहीतरी टॉर्चर करून सांगते. आणि ती नंतर म्हणते मुक्ताला की मी जॉब करेन वगैरे. तर मुक्ता पण म्हणते हा रिकाम्या डोक्यातले जे काही विचार आहेत ते निघून जातील, त्यामुळे तुम्ही करा जॉब. पण तिनं आदित्यला जे काही सांगितले त्यामुळे आदित्य खूपच इमोशनल झाला आहे आणि तो रडतोय. आणि मुक्ताला तो म्हणतोय की मला फॅमिली पाहिजे वगैरे असं तो म्हणतोय. बघूया काय होतंय ते उद्याच्या भागामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट पण करत जावा कधी कधी, त्यामुळे आम्हाला करायला उत्साह येतो. आणि सिरियल बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा.